कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हत्या काय चाललंय तुमचं? पण मला काम करू द्या। ही कसली मस्करी आहे अनुष्का मॅडम? मी तर मस्करी नाही करत बाबा, पण तू एक खेळ खेळत होतीस खोट्या खोट्या लग्नाचा, तो मी संपवला। माझ्यामुळे तुला तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढावं लागलं ना पारू। बरोबर नाही झालं का पारू? खूप वाईट झालं। मला माहिती आहे ना गळ्यातलं मंगळसूत्र कधी काढतात ते, नवरा मेल्यावर। खरंच तुझा नवरा मेलाय का गं? अनुष्का मॅडम, तो नवरा। बापरे, मी काही बोलत नाही, शांत असते म्हणून तोंडाने येईल ते बोलू नका। आणि कसं आहे ना, कावळ्याच्या शापानं गाय कधीच मरत नसते। त्यामुळे तुमच्यासारख्या वाईट बोलणाऱ्या माणसांच्या शब्दानं त्यांना काही बेवणार नाही। साप मेला पण काठी तुटली नाही, हे का म्हणतात ना, तुझ्याकडे बघून कळतं। अजून तुझा मात चिरलेला नाहीये ना? माज नाही, अभिमान। अनुष्का मॅडम, तुम्ही ना चुकीच्या बतात म्हणून चुकीच्याच आहात। त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा, चुकीच्या गोष्टींचा एक ना एक दिवस शेवट होतच असतो। बर, सत्य कायमस्वरूपी टिकतं, फक्त सत्य। आणि तसं बी या घरात तुमचे थोडेच दिवस राहिले, त्यामुळे चला आवरायला घ्या। हे कोणाला धमकी देतेस? अनुष्काला? तुला काय वाटतं, तू घरातल्यांना जाऊन काहीही सांगशील, अहिल्याचे कान भरशील, ती मला घरातून बाहेर काढून टाकेल? हं? बापरे, गैरसमज आहे तुझा। अहिल्याला ना मी माझ्या पट्टीत घेतलंय, खूप विश्वास आहे तिचा माझ्यावर। तिच्या डोळ्यावर ना मी सुनीच्या प्रेमाची पट्टी बांधली, अशी पट्टी बांधली आहे की तू कितीही आणि काहीही सत्य दाखवायचा प्रयत्न कर, मी जे दाखवेन तेच सत्य। जा, तू काहीही बिघडू शकत नाहीस माझं। तुम्हाला गैरसमज झाला हो, लई मोठा गैरसमज झालाय। बर, तुम्हाला माहित आहे, तो भस्मासूर सुद्धा ना तुमच्यासारखाच विचार करायचा की काय बी झालं तरी मला कधीच कुणी बी काय बी करू शकत नाही, पण त्याच्याच अहंकारानं त्याला भस्म केलं। बापरे, तुम्हाला माहित आहे, याआधी इकडं ना तुमच्यासारख्याच एक मॅडम आल्या होत्या, दिशा नावाच्या। त्यांना बी असंच वाटायचं तुमच्यासारखं की त्या माझ्या देवी यांच्या जवळ जातील, त्यांना आपलंसं करतील, त्यांच्याशी प्रेमानं वागतील, मग त्यांना या किर्लोस्कर घरात प्रवेश मिळेल, किर्लोस्करांची समधी संपत्ती त्या हडपतील, किर्लोस्करांना उद्ध्वस्त करतील। पण त्यावेळी तुमच्यासारख्या चुकीच्याच निघाल्या। योग्य वेळ आल्यावर त्यांना अत्तल घडलीच, तशी तुम्हाला घडणार आहे। अनुष्का मॅडम, तुम्ही ना म्हणजे दिशा मॅडम जर का आयुष्यात तुम्हाला कधी भेटल्या ना, तर त्यांना हे मात्र नक्की विचारा की या घरातनं त्यांची पाठवणी कशी झाली होती। भर लग्नाच्या मंडपात समद्यांच्या हातच्या थपडा खाऊन त्यांना पोलिसांनी हाताला धरून फरफडत वडत नेलं होतं।
उगाच तोंडाची वाफ वाया घालवतीये पोरगी. तिला कल्पनाही नाहीये या घरावरती कुठलं वादळ घोंगावता येते. आता मी पण ईर्षेने पेटली. तिला या घरातून बाहेर हकलल्याशिवाय मी हे शांत बसणार नाही. Okay, no worries. I'll reach office in a while. Yeah. आदित्य सर, Yes, पारू बोल. मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोल. आदित्य सर, मी तुम्हाला अनुष्का मॅडमचं सत्य सांगायला आलीये खरं, पण ते तुम्हाला सांगू का नको काय बिघडणं झालंय. काय झालं पारू? बोल ना. काय महत्वाचं बोलायचं होतं तुला? सर, मला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं. मग बोल ना. अनुष्का मॅडम बद्दल बोलायचं आहे. अनुष्काबद्दल? अनुष्काबद्दल काय झालं? अनुष्का परत काय बोलली का? हे बघ, ती तुला त्रास देत असेल ना. नाही सर, त्रास नाही दिला, त्याबद्दल नाही बोलायचं मला. त्या माझ्यासोबत काय बी वागू दे, ते एक वेळ चालेल, पण त्यानं या घरात काहीतरी. सॉरी, बोल. अरे बोल ना, तू काय बोलत होतीस अनुष्काबद्दल? सर, मी तुम्हाला आता जे काय बी सांगणार आहे ते तुम्ही प्लीज शांतपणे ऐकून घ्या. अगं हो. मी सांगितल्यावर तुम्ही लगेच रागावू नका. बर, नाही रागवणार. बोल. मी साखरपुड्याच्या दिवशी अनुष्का मॅडमची माफी मागायला गेले होते. माफी मागायला गेली होतीस का? तेच सांगते मी त्यांची माफी मागायला गेले होते. तेव्हा मी ज्या अनुष्का मॅडमनं बघितलं ना, त्या काहीतरी वेगळंच वाटत होते मला. रियाचा फोन? ते का फोन करते? हा, प्रीतमने हिला सांगितलं असणार आहे की या दोघांना बोलून घे. गेलीच नाही दोघं, तर मजा करावी ना. जाऊ दे, तू बोल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.